काय आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे नेतृत्वाने जहाल क्रांतीची मशाल आणि स्वराज्याची ढाल म्हणजेच लोकमान्य टिळक. मित्रांनो, लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1846 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली. टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा न्यायालयात लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली. इंग्रजांनी टिळकांना कारण्याची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी बहुदेशातल्या मंडाला तुरुंगात केली. तेथे टिळकांनी गीतारस्य हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यपूर्वच्या काळात एकतेची व राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले. लोकांनी प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली. अशा भारत मातेच्या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. लोकमान्य टिळक हे नेतृत्वाने जहाल होते. स्वातंत्र्य लेखणीची जळती मशाल होते. पण आग केसरीचा एक लेख होता, केली सिंह गर्जना स्वराज्याची. अमृताचं पान आहे, शायरीची मान आहे, अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे. शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे या थोर समाज सुधारक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना नमन करते. मित्रांनो, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित, कष्टकरी, अपयशितांच्या तळहातावर तरलेली असते. असेच क्रांतिकारक विचार देणारे साहित्य रत्न म्हणजे अण्णाभाऊ साठे. केवळ 1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन तब्बल 35 कादंबऱ्या, कथा, संग्रह, पटकथा, लावणी यांची निर्मिती करणारे अण्णाभाऊ आजोड आहेत. अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे चिंतांसाठीची जाणीव होते. त्यांनी आपली लेखणी कल्पनेतून सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी वापरली नाही, तर ती दलितांची व्यथा मांडणारी तलवार म्हणून वापरली. ते लिहितात ना, नैराश्य तलवारीवर साठलेल्या धुळीसारखी असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते. तसेच आपण हे नैराश्य झटकून संघर्षाला तयार राहिलो पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. हा महान साहित्य रत्न 1920 साली अस्पृश्य समाजात चावऱ्या मांग समाजात जन्माला. लहानपणापासून त्यांना अन्यायाची चीड होती म्हणून 1942 सालच्या चले जाव चळवळीमध्ये सहभागी झाल्याने ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊंना पकडण्याचे वॉरंट काढले. जगण्यासाठी त्यांना प्रत्येक दिवशी संघर्ष करावा लागला. 10-11 वयात असताना त्यांना आई वडिलांसोबत रोजंदारीसाठी मुंबईला यावे लागले. तेथे कोणत्याही कामाला कमी न लेखता त्यांनी कामगार व गिरणी कामगार अशी पटेल ती कामे केली, पण आपल्यातल्या शाहिराला कधीही मरू दिले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या तडफदार लेखणीने आणि बुलंद आवाजाने संपूर्ण संयुक्त महाराष्ट्रात आगच पेटून दिली. अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकडे राहिली हा पोवाडा विशेष गाजला. तसेच माझ्या रशियाच्या प्रवासाच्या अनुभवावर माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक त्यांनी लिहिले. अण्णाभाऊ साठे यांच्या मनावर कार्ल मार्क्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास होता. संपत्ती आणि कीर्ती यांच्या मागे कधीही न धावणारा हा महान साहित्य रत्न 18 जुलै 1969 रोजी मुंबई येथील त्यांचे निधन झाले. पण आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ अमर आहे. साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून परिवर्तनासाठी असते. साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून परिवर्तनासाठी असते. हेच संदेश आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून मिळतो. महाराष्ट्राच्या या महान सुप्रताला माझे शत नमन.